आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे आज सातारा जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले। कराड इथं आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले। त्यानंतर शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुनील माने, देवराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला। चव्हाण साहेबांच्या विचाराचा पक्षाचे प्रतिनिधी सातारा जिल्हा हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा, पेडी पाटील साहेबांच्या विचारांचा, त्याचबरोबर कृषीमंत्र्यांच्या विचाराचा आहे। विशेषतः या सातारा जिल्ह्याने चव्हाण साहेबांच्या नंतर आदरणीय पवार साहेबांवर फार मोठ्या प्रमाणात प्रेम केलं, पाठिंबा दिलेला आहे। आज या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली। प्रथमतः या साताऱ्यामध्ये आल्यानंतर चव्हाण साहेबांच्या असलेल्या या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र तेवढ्याच परत जोमाने त्यांच्या विचाराचा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो। पक्षाच्या पडत्या काळात तुमच्यावर जबाबदारी दिली, यापुढे कसं चालू जाणार? खरं म्हटलं तर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 6-7 वर्ष अध्यक्षपद पक्षाच्या संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात जेव्हा पक्ष फुटला तेव्हा समर्थपणाने सांभाळला। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। ही जबाबदारी माझ्यावर मिळालेली असताना पहिलं संघटना मजबूत करणं, पक्ष सामान्य लोकांच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करणं, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय हे जाणून घेणं। 3 दिवस आम्ही आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुण्याला बैठका घेतलेल्या आहेत। नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी शेवटच्या राज्याच्या कोपऱ्यापर्यंत आम्ही ह्या पक्षाच्या संदर्भामधल्या दौरे करणार आहोत आणि 100% पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात नाही, अजूनपर्यंत स्थानिक पातळीवर ज्यावेळेला मी, बाळासाहेब पाटील साहेब, आम्ही सगळे पक्षाच्या बैठकीला होतो तेव्हा पवार साहेबांनी जिल्ह्याच्या स्तरावर स्थानिक आघाडी करण्याच्या बाबतीमधला निर्णय प्रत्येकाने घ्यावा आणि पक्षाला कळवा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। अजून स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आहे, पण 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हाध्यक्ष सुनील माने असतील, काँग्रेसचे आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख हे 3 जण बसतील, प्राथमिक चर्चा करतील आणि त्यानंतर मग वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करून निर्णय घेऊ। शिंदे साहेब, तुम्ही आता नतमस्तक झालात चव्हाण साहेबांच्या, तर काय मागितलं तुम्ही, काय सांगितलं? महाराष्ट्र जातीवाद्यांच्या मुक्तातून आता मोकळा होऊन द्या। असं आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर समाजाच्या विकासाचं काम करण्याच्या ऐवजी आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते। धर्मवाद आणि त्याचबरोबर विकासाच्या ऐवजी उद्योगपतींचा महाराष्ट्र आता ओळखायला लागतो का, काय अशी परिस्थिती आहे। चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो।